नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण वातविकारावर चर्चा करणार आहोत. कारण मंडळी, वातविकार म्हटलं किंवा वात म्हटलं की हा तर प्रत्येकाच्या शरीरात असतोच, पण अयोग्य आहार आणि काही बिघडलेल्या जीवनशैलीमुळे एकदा शरीरातला वात बिघडला तर वातविकार हे उद्भवू शकतात. आणि म्हणूनच वातविकारांवर आयुर्वेदिक उपचार काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. नमस्कार. नमस्कार. चला तर माझ्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र तुम्ही सुद्धा डॉक्टर मालविका यांना तुमच्या आरोग्यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते नक्कीच विचारू शकता. आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-02444. चला तर माझ्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आपलं. एक फोन आलेला आहे शहाड्यावरून शलाका यांचा. त्यांचा कॉल घेऊया आधी आपण. शलाकाजी, विचारा प्रश्न. हां, बोला, प्रश्न विचारा तुमचा. शलाकाजी, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? प्रश्न विचारा. हो हो मॅडम, नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. नमस्कार. माझ्या मुलाला आहे ना 2 महिन्यापासून आहे ना डोळ्यांना असं खरपुड्या असतात ना, तर त्या प्रकारांमध्ये पुळ्या होत आहेत आणि मग ते खूप फुगतात आणि त्याच्यातून रक्त येतं, बऱ्याचदा पल्स येतो. अच्छा, मुलाचं वय काय आहे ताई तुमच्या? 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्ष. आणि तुम्ही जवळ कुठल्या तज्ञांना दाखवलंय त्याला ऑलरेडी? हो हो मॅडम, आम्ही सगळे डॉक्टरांना दाखवलं, आय स्पेशालिस्टला दाखवलं आणि आपले डॉक्टर असतात त्यांनाही दाखवलं, पण काही फरक नाही पडत आहे. बरोबर. अच्छा, आता बघा कसं आहे की डोळे म्हणजे हे खूप महत्त्वाचं आपल्या शरीरातलं ऑर्गन आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला खूप विचारपूर्वक सगळ्या औषधांची उपाययोजना आपल्याला करावी लागते. आता डोळ्यांमध्ये जे काही अग्नितत्व आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्याने आपल्याला सगळं दिसतं, तर नॅचरली त्या अग्नितत्वाचे वेगवेगळे दोषसुद्धा असतात की ज्याच्यामुळे असे त्रास आपल्याला होताना दिसतात. कधीतरी रेडनेस खूप प्रमाणात दिसतो, सूज आलेली दिसते डोळ्यांवरती, कधीतरी आता ताई म्हणतात तसं त्यांच्या मुलाला अशा पोळ्या होतात, ते रक्त पस असं सगळं निघतंय. अशा प्रकारचे त्रास आपल्याला ग्लँड्समध्ये होताना दिसू शकतात. आता याच्याकरता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ताई की एकतर त्याचं आपल्याला प्रत्यक्ष परीक्षण करणं खूप आवश्यक आहे. कारण की एकदा त्याला पाहिलं, त्याचं नाडी परीक्षण वगैरे झालं की त्याला एक्झॅक्टली काय त्रास होतोय काय नाही त्याच्या हिशोबाने औषध देणं आपल्याला जास्त सोपं पडू शकेल. पण तरीसुद्धा आत्ता माझा तुम्हाला एवढा सल्ला राहील की तुम्ही आत्ता त्याला प्रवाळ पंचामृतासारखी जी संतुलनची गोळी आहे ती सकाळ संध्याकाळ त्याला नियमाने द्यायला सुरू करावं. तसंच आपल्याला संतुलनमध्येच आयपॅड्स नावाचं एक खूप चांगलं म्हणजे आपण म्हणतो ना बाहेरून लावण्याचं एक पावडर आहे, ती जर का तुम्ही त्याच्याकरता वापरायला लगेच सुरू केली तर त्याचाही फायदा होऊ शकेल. आणि तसंच चांगल्या प्रतीचं गुलाब पाणी ते संतुलनच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकेल किंवा कुठून बाहेरून सुद्धा घेतलं चांगल्या प्रतीचं तर जास्त बरं राहील. तसं ते गुलाब पाण्याच्या घड्या ज्या आहेत त्या मुलाच्या डोळ्यावरती तुम्ही लगेचच ठेवायला सुरू करा. रात्री झोपत असताना त्याला पोट साफ होण्याकरता आणि एकूणच पोटातली अग्नीचा दोष जो काय तो कमी होण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याला अविपत्तिकर चूर्ण जे आहे ते नियमित द्यायला सुरू करा. पण वेळ घालवू नका. जेवढ्या लवकर प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्याल तेवढं जास्त बरं. पुढचा फोन उस्मानाबादवरून आहे मॅडम. त्यांचा कॉल घेऊया आपण. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. अरुण मुळे. ते बोट आणि म्हणजे पाय जर सरळ झाले ना तर ते लवकर आखडले जात नाही का? अच्छा, म्हणजे तुम्ही पाय सरळ केले की पटकन परत गुडघ्यातनं मोडले जात नाहीत का? आणि हाताचे बोट वगैरे नाही का असे जर सरळ केले तर म्हणजे ते ऑटोमॅटिक होतात ना असे, तर ते कव्हरच होत नाहीत म्हणजे. अच्छा अच्छा, तुमचं वय किती आहे सर? रनिंग 54 आहे. 54 आहे. बरं. म्हणजे साधारण आपण पाहिलं तर 50 नंतरच्या लोकांमध्ये अशा प्रकारचे थोडेसे आपण म्हणतो संधे आपले जे सांधे असतात त्यांचं पण आणि हाडांचं सुद्धा दोन्हीमध्ये कुठले तरी थोडे थोडे दोष जे आहेत ते आढळायला सुरू होतात. कोणाला तरी पेन जाणवतं, कोणाला स्वेलिंग जाणवतं, तुम्हाला आता स्टिफनेस जास्त प्रमाणात जाणवतो आहे. तर सर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वाताशी भांडायचं असेल तर तो कोरडेपणा जो आहे, स्टिफनेस म्हणजे कोरडेपणा, तर तो कोरडेपणा जो आहे त्याला आपल्याला कमी करण्याकरता स्नेहनाची गरज नक्की पडते. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या सांध्यांमध्ये वंगण जे आहे, स्नेहन जे आहे ते व्यवस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता सर्वप्रथमतः आपल्या आहारामध्ये न चुकता साजूक तूप नियमाने घ्यायला सुरू करा. बरीचशी लोक सध्याच्या काळामध्ये कोलेस्ट्रॉलला घाबरून, हार्ट डिसीजला घाबरून जे तूप आहे तेच खाणं बंद करून टाकतात, तेलाचा वापर अगदी कमी करून टाकतात. पण आपल्या शरीराला बाकी सगळ्याची जशी गरज असते तसं या स्नेहनाची सुद्धा गरज असते. त्यामुळे तूप, तेल हे नक्की आपल्या खाण्यामध्ये ठेवावं आणि त्यातल्या त्यात
तूप तर अत्यंत महत्त्वाचं, घरचं केलेलं साजूक तूप जे गाईच्या दुधाने केलेलं असेल ते जास्त उत्तम. त्याचबरोबरीने रोज संपूर्ण अंगाला संतुलन शांती तेलासारखं जे तेल आहे आणि अभ्यंग तेलासारखं जे तेल आहे ते नियमित वापरावं. आता शांती तेल जे आहे ते सांध्यांवरती वापरलेलं जास्त उत्तम आणि अभ्यंग तेल संपूर्ण शरीराच्या अभ्यंगाकरता लावलेलं जास्त उत्तम. सकाळी अंघोळीच्या साधारण अर्ध्या तासाआधी हे दोन्ही तेलं तुम्ही वापरली आणि रात्री झोपताना शक्य झालं तर परत संतुलन शांती तेल वापरलं तर तुमचा हा जो सांध्यांमध्ये येणारा जे स्टिफनेस आहे, अडकल्यासारखं वाटतंय, ते नक्की तुम्हाला कमी व्हायला मदत मिळू शकेल. पण त्याचबरोबरीने आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळी औषधोपचारसुद्धा सांगितलेली आहेत की जी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सुरू करू शकता. तूर्त तरी संतुलन वातबलसारख्या गोळ्या व त्याचबरोबरीने संतुलन मॅरोसॅन रसायनासारखं रसायन जे आहे ते तुम्ही नियमित घ्यायला सुरू केलं तर तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नक्कीच. आणखी एक फोन येतोय सुनील भोईर यांचा, मुंबईवरनं बोलतायत ते. सुनीलजी, विचारा प्रश्न मॅडमना. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव सुनील भोईरे, मी मुंबईहून बोलतो. बोला, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे मॅडम, मला किडनीचा प्रॉब्लेम आहे. माझ्या किडन्या दोन्ही जोडलेल्या आहे. तर त्याच्यासाठी काय आतापर्यंत काही प्रॉब्लेम आले नाही. प्रश्न असा आहे मॅडम, मला किडनीचा प्रॉब्लेम आहे. माझ्या किडनी दोन्ही तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा सर. तर ते मॅडम काय झालं, प्रॉब्लेम काय नाहीये, त्याच्यासाठी काय पथ्य वगैरे पाळावं लागेल का? अशा किडनीचा त्रास आहे. हां, तुमचा सर आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचू शकला नाही, त्यामुळे किडनीशी संबंधित काय आजार आहे तो इथवर ते क्लिअर पोचलेला नाहीये. हर्षू किडनी आहे. अच्छा, ओके ओके ओके, बरं. आता बघ कसं आहे की माझं तरी तुम्हाला सल्ला असं राहील की प्रत्यक्ष मार्गदर्शन याच्याकरता घेणं गरजेचं आहे. कारण की एक्झॅक्टली आयुर्वेदाच्या मताने त्याचं निदान जे आहे ते होणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ता तरी तूर्त सर मी तुम्हाला असं म्हणेन की तुमच्या खाण्यामध्ये नक्की जे आपण मूत्रल द्रव्य म्हणतो, जसं आता जिरं झालं, धणे झाले, हे तुमच्या खाण्यामध्ये नक्की ठेवावे. त्याचबरोबरीने कुठलंही वातूळ पदार्थ जो आहे तो खाण्यामध्ये नाही ठेवला तर जास्त बरं राहील. एस्पेशली आंबवलेले पदार्थ जे आहेत किंवा फार जास्त प्रमाणामध्ये कडधान्य आहेत, हे तुम्ही जेवढे खाण्यामध्ये अवॉइड कराल तेवढं जास्त बरं राहील. बाजारातल्या गोष्टी एस्पेशली ज्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचं रसायन टाकलेलं आहे, रंगाच्या मार्फत किंवा चवीच्या मार्फत किंवा प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलेले असतील, अशा गोष्टी इन जनरल आपण कुठल्याही किडनीच्या विकाराकरता आपण नाहीच घ्यायला सांगतो. एकूणच किडनीचं जे कार्यक्षमता आहे ती टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा जसं पुनर्नवासव सारखं एखादं आसव आहे ते तुम्ही नियमित घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. पण आयुर्वेदामध्ये याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला किडनीची कार्यक्षमता व्यवस्थित ठेवायला मदत मिळवता येऊ शकते. तर तुम्ही नक्की त्याचं सुद्धा पालन जे आहे ते नक्की करावं. आणखी एक कॉल येतोय. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हां, बोला, प्रश्न विचारा तुमचा. मी शैला जाधव बोलते. हं, आणि मॅडम मला नुसती खाज येते, रात्रीची झोप नाही येत, नाकाला आणि तोंडाला पूर्ण अंगाला मला खाज येते. अच्छा. आणि ही फक्त आता पावसाळ्यात येते ताई, आणि तुमचं वय काय आहे? माझं वय 50 आहे. अच्छा. आणि ही फक्त पावसाळ्यात येते का बरेच दिवस येते? बरेच दिवस झाले येते. बरेच दिवस झाले येते. आता बघा कसं आहे, अंगावरती खाज सुटतीये, त्याचे कारणं भरपूर असू शक्तात. असं 50 आहे तर मेनोपॉजमुळे शरीरात बरेचसे चेंजेस येतात, त्यामुळे स्किनमध्ये ड्रायनेस असू शकते, त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. किंवा हॉर्मोनल चेंज काही शरीरामध्ये असले तर त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसू शकतात. किंवा कशा प्रकारची ॲलर्जी आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. त्यामुळे माझा तरी सल्ला तुम्हाला ताई असा राहील की तुम्ही प्रत्यक्ष तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं, तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. पण तूर्त तरी संतुलन मंजिष्ठ सॅनसारख्या एखाद्या ज्या गोळ्या आहेत त्या सकाळ संध्याकाळ नियमाने घ्यायला सुरू कराव्या. तसंच शरीरामध्ये पित्ताचंही संतुलन राहायला संतुलन पित्तशांती या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमितपणे घेतला तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. पण एकूणच ड्रायनेस कमी करायला आणि खास कमी करण्याच्या दृष्टीने आता संतुलन रोज ब्युटी तेलासारखं एखादं तेल किंवा अभ्यंग कोकोनटसारखं एखादं जे तेल आहे ते वरचेवर नियमित तुम्ही पूर्ण अंगाला लावायला सुरू करा. तर त्याच्याने कोरडेपणा कमी होऊन ॲटलिस्ट खाज येण्याचं प्रमाण जे आहे तुमचं ते कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. आणि याच्यावरती अजून उपचारसुद्धा आहेत, बस्ती आहेत की ज्या आपल्याला करता येऊ शकतील. तर त्या जरी आपण केल्या तर त्याचाही फायदा जो आहे तो आपल्याला मिळू शकेल.
डॉक्टर सलग फोन येतात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पनवेलवरनं दिलीपजी विचारा तुमचा प्रश्न. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी दिलीप बोलतोय हं, पनवेलवरून. हो मला बोला. पित्ताचा खूप त्रास होतोय. पित्ताचा त्रास म्हणजे सर काय होतं एक्झॅक्टली तुम्हाला? माझं पोट साफ होत नाही आणि छातीमध्ये जळजळ करणं आणि इथं मध्ये असं आपल्या याच्यामध्ये दुखतं खूप, असं म्हणजे असं पाठीमागे आणि पुढे असं ओढल्यासारखं वाटतं मला. ओ बरं बरं ठीक आहे सर. एक तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक आपण म्हणतो ना की छोटा कप भरून कोमट पाणी घ्यायला सुरू करा. गरम पाणी बिलकुल नाही घ्यायचं, फक्त कोमट पाणी घ्यायला सुरू करा. त्याचबरोबरीने जेवणाआधी छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावरती सैंधव मीठ घालायचं आणि तो चावून जेवणापूर्वी खाऊन घ्यायचा. सकाळ संध्याकाळ संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमितपणे घ्यायला सुरू करा. आणि रात्री झोपताना एकतर संतुलन सॅनकुल चूर्ण जे आहे ते तुम्ही नियमाने 1 ते 1.5 चमचा घ्यायला सुरू करा. त्याचबरोबरीने एक परत छोटासा कपभर कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं, तेही घरचं केलेलं साजूक तूप, ते घालून अगदी चिमूटभर सैंधव मीठ त्याच्यामध्ये घालून तुम्ही प्यायला सुरू करा. मला वाटतं या 3 ते 4 गोष्टींचं तुम्ही अवलंबन जर का सुरू केलं म्हणजे पित्तशांती सॅनकुल चूर्ण आणि त्याचबरोबरीने तूप घेणं आणि कोमट पाणी घेणं, तर नक्कीच तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. आणि बरोबरीने जमत असलं आणि डायबिटीज वगैरे सारखा त्रास नसला तर संतुलनचं जे गुलकंद स्पेशल आहे ते अन्नासारखाच एक भाग आहे, तर तोही नियमितपणे तुम्ही घ्यायला सुरू करा. 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घेतला तर त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला उपयोग जो आहे तो होऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर आणखी एक फोन आहे नेरूळवरनं उषा यांचा. उषाजी विचारा प्रश्न डॉक्टरांना. हा मॅडम, मला आहे ना थोडंसं कसं आहे, माझ्या घुटण्याच्या खाली एकदम जॉईंट आहे ना, जॉईंट दुखतात. आता काय दिवसात 4-5 दिवसापासून आहे ना मला कंबर आहे ना, कंबरचे एकदम बिचोबीच मणक्याचा भाग बी लय दुखतोय. त्याच्याने मला ताप बी आलाय. कालपासून मी गेली दवाखान्यात. अच्छा, त्यांची वेदना आवाजातनं आवाजातनंच अगदी कळतीये. खरंय. आणि काय पावसाळ्याचे दिवसच असे असतात की शरीरात असलेला अगदी जुना सुद्धा कुठला आजार असला, काही लागलेलं असलं, पडलेलं असलं, इजा झालेली असली तर ती सुद्धा या काळामध्ये आपल्याला जाणवायला लागते. म्हणून एक तर सर्वप्रथम काय आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या पायात आयदर मोजे किंवा चप्पल हे सतत असलेलं बरं असतं. फार जास्त गार फरशीच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्याच्याने सुद्धा वात वाढण्याचे चान्सेस राहतात. तुम्हाला आता जे पाय दुखतो आहे त्याच्याकरता संतुलन शांती तेलासारखं जे तेल आहे ते गुडघ्याला हलक्या हाताने आणि खालती थोड्याशा पायाला सुद्धा लावायला सुरू करा. पाठीच्या मणक्याला सुद्धा संतुलन कुंडलिनी तेलासारखं जे तेल आहे ते खालतून वरती अगदी नियमितपणे लावायला सुरू करून टाका. अगदी त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की लावायला अगदी हार्डली 15 ते 20 सेकंद किंवा अगदी दोन्हीचं आपण वेळ धरली तर 30-40 सेकंद लागू शकतील. पण हे तेल जर का व्यवस्थित लावलं गेलं ना नियमित सकाळ संध्याकाळ तर तुम्हाला हे त्रास आधीच कमी व्हायला मदत मिळेल. त्याचबरोबरीने संतुलनच्या वातबल गोळ्या आणि मगाशी सांगितलं तसं संतुलनचं मॅरोसॅन रसायन जे आहे ते नियमितपणे घेणं अत्यंत आवश्यक आहे, ताकी त्याच्याने शरीरामध्ये तुम्हाला व्यवस्थित कॅल्शियमची किंवा आपल्याला जी काही गरज असते वात कमी होण्याकरता सगळ्या न्यूट्रियंट्सची त्याची आपूर्ती जी आहे ती नक्की होऊ शकेल. आणि त्याचबरोबरीने प्रशांत चूर्णसुद्धा तुम्ही जर का तूप साखरेसह घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नक्कीच. आणखी एक फोन येतो पुण्यावरनं दीपक यांचा. दीपकजी विचारा प्रश्न तुमचा. हा मॅडम, नमस्कार. हं. मला विचारायचं की मला आहे ना गरमीचा म्हणजे खूप त्रास होऊन राहिला. उष्णतेचा उष्णतेचा ओके. त्रास होतोय. हा, उष्णतेचा खूप त्रास होऊन राहिला आणि चाललं तरी असं म्हणजे कपाळावर घाम आणि पूर्ण अंगामध्ये असं घाम सारखं होऊन जाते. फ्रेश नाही वाटून वाटत. म्हणजे आता पावसाळ्यात सुद्धा सर तुम्हाला घाम जास्त येतोय? हो 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 हो. तर त्याच्यासाठी विचारायचं होतं मला. आणि शरीरामध्ये असं ताप सारखं वाटते. हा, तेच मला विचारायचं होतं. एक्झॅक्टली. हा बघा, हा एक पित्ताचा खूप वेगळ्या प्रकारचा दोष असतो की जो बऱ्याचशा लोकांना जाणीव होत नाही की हा आपल्याला काहीतरी त्रास होतो आहे, की शरीरामध्ये ताप असल्यासारखं वाटत राहतं, घाम खूप प्रमाणात येतो. आणि एस्पेशली कधीतरी जेवत असले तर जेवताना जराही थोडंसं तिखट काही पोटामध्ये गेलं की मग तर डोक्यात, चेहऱ्यावर, कपाळावर सगळीकडे घामाघूम व्हायला होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पित्तावरती काम करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. याच्याकरता संतुलनचे जे गुलकंद स्पेशल आहे ते तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने घ्यायला सुरू करा. त्याच्याने काय होईल की शरीरामध्ये ही जी अतिरिक्त उष्णता आहे ती तुम्हाला कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल.
त्याचबरोबरीने जेवण झाल्यानंतर संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही नियमाने घ्यायला सुरू करा, कारण की त्याचाही तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे शरीरातली उष्णता कमी करण्याकरता आपल्याला पादाभ्यंगसारखं एक खूप मोठं हत्यार आपल्याला आयुर्वेदाने दिलेलं आहे. घरच्या घरी सोपी करता येण्यासारखी ही थेरपी असते. संतुलनचं पादाभ्यंग घृत घ्यायचं, तळपायाला लावायचं आणि काशाच्या वाटीने चोळून काढायचं. आता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावावरनी, त्याच्यावरती मी दोन्ही प्रकारे समजवलेलं आहे. म्हणजे एक तर पादाभ्यंग थेरपीचा आपल्याला काय फायदा होतो, म्हणजे कुठल्या कुठल्या रोगांमध्ये किंवा त्रासांमध्ये आपल्याला त्या पादाभ्यंगाने उपयोग होऊ शकतो, आणि त्याचबरोबरीने आपल्याला हे पादाभ्यंग करायचं कसं याचाही व्हिडिओ आहे. तर सर हे तुम्ही नक्की करायला सुरू करा. मला वाटतं तुमचा हा त्रास लगेचच कमी व्हायला मदत मिळेल. नाहीतर आयुर्वेदामध्ये याच्याकरता खूप सुरेख औषधं सांगितलेली आहेत की जी आपल्याला प्रकृतीप्रमाणे योजना करता येऊ शकते. तर हा छोटासाच त्रास आहे, याला आपण जितक्या लवकर कमी करू शकू तेवढा तुम्हाला जास्त मदत मिळू शकेल. अच्छा, यवतमाळवरून पुढचा फोन येतोय निर्मला यांचा. निर्मलाजी विचारा प्रश्न डॉक्टरांना. मॅडम नमस्कार. मॅडम नमस्कार. माझं वय 50 आहे मॅडम. माझ्या चेहऱ्यावर आहे ना अंगाचे असे नाकावर खूपच डाग पडलेले आहेत. अच्छा, बाकी त्रास कुठलाच नाही. बरं. पाळी येते का ताई अजून तुम्हाला? नाही, माझी पाळी आता 1.5-2 वर्ष झाले. 2 महिने 3 महिने अशी गॅप देत देत आता 4-5 महिने झाले. 6 महिने आली नाही अजून. बरं. पाळी गेली माझी. आता कंटिन्यू 6 महिने झाले ती आली नाही पाळी माझी. ओके. पण हे डाग खूपच पडले माझ्या चेहऱ्यावर, असे काळे वांगासारखे. खूप काही मी ट्यूब औषधी वगैरे युज केल्या पण ते काही कमी होत नाही. खरंय. आता बघा कसं आहे की म्हणजे वांगावरती तर आपल्याकडे आयुर्वेदामध्ये इतकी सुरेख औषधं आहेत की आपण आता रेग्युलर बेसिसवरती सुद्धा जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये वर्क करत असतो तेव्हा सुद्धा आमच्याकडे खूप स्त्रिया अशा येतात की ज्यांना मेनोपॉज झाल्यानंतर म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर अशा प्रकारे वांग येण्याचे त्रास होतात. साधारण 45-50च्या सुमारासच्या स्त्रियांमध्ये आपल्याला हा त्रास जास्त प्रमाणात दिसतो की नाकावरती, गालांवरती, इवन काही स्त्रियांमध्ये तर आपल्याला संपूर्ण अंगावरती सुद्धा ते हळूहळू पसरताना दिसतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की शरीरामध्ये पित्ताचं आणि हॉर्मोन्सचं बॅलन्स ठेवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता संतुलन अनंत सॅन म्हणून ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने घ्यायला सुरू करा. तसंच मंजिष्ठ हे आयुर्वेदामध्ये खूप चांगलं स्किन करता औषध सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर हॉर्मोन्सवरती सुद्धा ते चांगलं वर्क करतं. त्यामुळे मंजिष्ठ सॅन या गोळ्या, मंजिसार हे आसव हे सुद्धा तुम्ही नियमाने सुरू करावं. तसंच चेहऱ्याला लावण्याकरता संतुलनचं जे राधा फेससारखं तेल आहे ते राधा फेस तेल सुद्धा तुम्ही रोज रात्री झोपताना चेहऱ्यावरती लावायला सुरू करा. चेहरा स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने ते तेल जे आहे ते लावून टाकायचं. याच्याच बरोबरीने स्त्रियांच्या स्किनवरती काम करण्याच्या दृष्टीने फेमिसॅन तेलाचा पिचू ठेवणं योनीभागी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती फेमिसॅन तेलाचा योनी पिचूचा व्हिडिओसुद्धा जो आहे तो तुम्ही नक्की बघा. कारण आपल्याला असं वाटतंय पण स्त्रियांच्या हॉर्मोन्सवरती काम जर का व्यवस्थित झालं तर हे सगळे त्रास कमी व्हायला स्किनची मदत होऊ शकते. त्यामुळे पिचूही तुम्ही नियमितपणे ठेवायला सुरू करा ताई. तर मला वाटतं तुमचा सगळा त्रास जो आहे तो नक्की बरा होईल. कारण की माझ्याकडे अशा असंख्य स्त्रिया आहेत की ज्या या काळामध्ये माझ्याकडे येतात 45-50च्या काळात आणि अगदी आनंदात असतात कारण की त्यांची स्किन जी आहे ती खूप जास्त प्रमाणात सुधारून जाते. त्यामुळे ह्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा नक्की आपल्याला मदत करता येऊ शकते. नक्कीच. आणखी एक फोन आहे वाडावरून सारिका यांचा. सारिकाजी पटकन प्रश्न विचारा तुमचा. हा, मी आता सध्या माझं 58 वर्ष चालू आहे आणि माझे गुडघे खूप दुखत आहेत. मी नमा होमिओपॅथिक मध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट करतेय पण माझे गुडघे अतिशय दुखत आहेत. जर आपण गुडघ्यांवर असा भार ठेवला ना तरी सुद्धा तो मला सहन होत नाहीये. तर काय करायला पाहिजे? नक्कीच याचं उत्तर दिलं जाईल. नक्कीच. बघा कसं आहे की गुडघे तर आपल्याकरता खूप महत्त्वाचे आहेत आणि खरं त्याची काळजीच म्हणून आपण आधीपासूनच घ्यायला सांगतो. म्हणजे गुडघेदुखी सुरू होण्याची सुरुवात होण्यापेक्षा आपल्याला त्याच्या आधीच त्याची काळजी घेतलेली जास्त बरी असते. त्याच्याकरता संतुलन शांती तेलासारखं जे तेल आहे ते अगदी नियमितपणे लावायला प्रत्येकाने सुरू करायला पाहिजे. मुख्य गुडघ्यांवरती पुढच्या बाजूला तुम्ही गोल हाताने ते तेल लावायला पाहिजे आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला खालतून वर असं हलक्या हाताने ते तेल लावा. आता तुमच्या केसमध्ये तुम्ही ऑलरेडी जर का गुडघे दुखायला लागलेले आहेत तर संतुलन शांती तेलाबरोबर संतुलन रोज ब्युटी तेल जे आहे
तेही तुम्ही नियमितपणे लावायला सुरू करा तर त्याचाही फायदा मिळेल. सकाळी 1 लावा, संध्याकाळी 1 तेल लावा. त्याचबरोबरीने संतुलन वातबल गोळ्या व संतुलनच्या ज्या प्रशांत टॅबलेट्स आहेत त्याही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. व मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे तेही नियमितपणे घ्या. आणि मुख्य म्हणजे पंचकर्मातल्या काही काही थेरपीज आहेत की ज्याचा खूप आपल्याला फायदा घेता येऊ शकतो, तर तेही तुम्ही नियमितपणे जर का येऊन त्याच्यावरती उपचार जे आहेत ते संतुलनमध्ये करू शकलात तर हा त्रास तुमचा लवकरच कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच. तर डॉक्टर मालविका यांनी सांगितलेले आयुर्वेदातले उपाय नक्कीच करून पहा. तसंच संतुलनची वेगवेगळी प्रोडक्ट्स जी आहेत ते तुम्हाला साईटवर सुद्धा उपलब्ध आहेत, ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच मॅडमचं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे म्हणून, तिथे सुद्धा तुम्हाला विविध तुमच्या आरोग्यसंबंधित तक्रारींवर मॅडमचे अत्यंत माहितीपर असे व्हिडिओ मिळतील. डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.